मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास अनिकेत हा जिमला जाण्यासाठी घराबाहेर पडला. घरापासून काही अंतरावर चालता मंदिराजवळ येताच दबा धरून बसलेल्यांनी त्याच्यावर हल्ला चढवत कोयत्याने सपासप वार केले. यात 2 कोयते अनिकेतच्या डोक्यात अडकले. डोक्यात आणि मानेत वार झाल्याने तो रक्ताच्या थोरड्यात कोसळला. ही घटना आहे अनिकेत हिप्पेकर याची आणि संशयित 5 जण मित्रांची. ते एकमेकांचे मित्र होते. काही दिवसापूर्वी वाद झाला होता. तो वाद मिटवण्यातही आला होता. मात्र मित्रांनी त्याचा काटा काढायचे ठरवले होते. शहरातील बरो वस्तीतील जामवाडी येथे कबड्डीपट्टू तरुणावर धारदार कोयत्याने सपासप वार करीत निर्घुण हत्या केली. मंगळवारी सायंकाळी 4:45च्या सुमारास ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली. अनिकेत तुकाराम हिप्पेकर याचे वय 22 वर्ष, राहणार जामवाडी, सांगली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी 5ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या वादातून खून करण्यात आल्याने प्राथमिक तपासापुढे आले आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की अनिकेत हिप्पेकर हा जामवाडीत आजी, आत्या व भावासोबत राहतो. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तो महाविद्यालय शिकत होता. अनिकेत कबड्डीपट्टू असून यापूर्वी जिल्हा संघातून कबड्डी खेळला होता. काही दिवसापूर्वी त्याच्या कबड्डी खेळणाऱ्या मित्रासोबत वाद झाला होता. या वादातून संशयित व अनिकेत मध्ये वारंवार खटके उडत होते. मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास अनिकेत जिमला जाण्यासाठी घराबाहेर पडला. घरापासून काही अंतरावर चालता मुरुखबाई मंदिराजवळ येताच दबा धरून बसलेल्यांनी संशयितांनी त्याच्यावर हल्ला चढवत कोयत्याने सपासप वार केले. यात 2 कोयते अनिकेतच्या डोक्यात अडकले. डोक्यात आणि मानेत वार झाल्याने तो रक्ताच्या थोरड्यात कोसळला. अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर पळाले. बरी वस्तीत खून झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. खूनची माहिती मिळताच उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, LCBचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहराचे संजय मोरे यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृत्यूदेह शेजारी त्याचा मोबाईल, व्यायामची बॅग, चप्पल पडली होती. येथील शासकीय रुग्णालयात त्वरित तपासणी करण्यात आली. तपासणीचा काही उपयोग झाला नाही, कारण तपासणीच्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. छोट्या वादामुळे अनिकेतला त्याचा जीव गमावा लागला. तर तुम्हाला काय वाटते या घटनेबद्दल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.